हमारे कर्म से ही हम बड़े होते हैं। कोई जन्म बड़े घर में लिया, कितने साल हुए, कितना क्या हुआ, इससे कोई भी मतलब नहीं है। हमारा आचरण कैसा है ये सबसे बहुत महत्वपूर्ण होता है। हर व्यक्ति की पहचान उसके कर्म से होती है, ना कि उसके जन्म से। चाहे कितने भी बड़े घर में जन्म ले तो वो बड़ा नहीं हो सकता। चाहे कितने भी अपरोटेड कपड़े पहने, कपड़ों से भी कोई बड़ा नहीं हो सकता। इंसान की पहचान है उसके कर्म। अगर इन कर्मों में भी अगर कोई गलत करता है तो उसका अकुशल है ना। बहुत बार हमारे पास ये भी सुनने को मिलता है कि भाई ऐसे क्यों करते हैं, वैसे क्यों करते, तो हम क्या करते हैं। त्यावर तो होतं ते विहार, तिथं किती पायऱ्या होत्या? 1000 पायऱ्या होत्या, 1000 1000. बाबासाहेबाचं वय थकलेलं होतं 54 मध्ये, तरी पण त्या 1000 पायऱ्या चढत जाण्यासाठी बाबासाहेबाला खूप तकलीफ झाली, तरी पण गेले आपल्यासाठी. ह्या साऱ्या गोष्टी भविष्यामध्ये जागृत झाल्या पाहिजे. नाही तर मागं गेलं काय तर म्हणतं, आताच तर म्हणलं माताजीनं, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. हे आपल्याला हे समजलं पाहिजे. म्हणून तुम्ही सुद्धा त्या काळामध्ये भिक्षुणी होऊन गेल्या, या काळामध्ये भिक्षुणी होतील, कारण तुम्ही पुण्यकर्म करता. हे पुण्यकर्म कुठे जाणार आहे? पुण्य खेतंग लोकसाठी, हे संघाचं खेत आहे, शेती आहे. ह्या शेतीला तुम्ही खत पाणी देता, तर हे तुमचं पुण्यकर्म आज नाही उद्या फळास येणारच आहे. आणि सातत्याने धम्मदेशनाच्या माध्यमातून उपासक आणि उपासिकांना धम्म आचरणच करण्यासंदर्भामध्ये, त्याचप्रमाणे जीवनामध्ये ज्या अडीअडचणी येतात, जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे, त्या मार्गावर चालण्यासाठी सातत्याने प्रेरणा म्हणून ज्यांची धम्मदेशना सर्व उपासक आणि उपासकांसाठी ऊर्जा प्रदान करते. अशा चिरंग तिठंतु भिक्खुनी संघो लोको होंतु सुखी सदा. भिक्खुनी संघ दिवस केवल एक दिवस नहीं, बल्कि ये स्त्री शक्ति, समानता और आध्यात्मिक स्वतंत्रता का प्रतीक है. ब्रह्मादि ब्रह्म पूजनीयाचि पूजनीय वंदनीयाचि वंदनीय दस बलधारी अनंत गुणयताऊ तिलो गुरु सम्यक संबुद्ध सर्वज्ञ राजोत्तम्यानंद वहन सेठ मम नमस्कार करनी. साधु साधु साधु. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि शिखापदं समादियामि. अधीन्नादाना वेरमणि शिक्षापदं समादियामि. कामे सुमिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि. तिसरणेन सह पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन शील संपादेथा. 2500 वर्ष पूर्व से शुरू हुआ परम सुख निर्वाण को पाने के लिए संघर्ष एवं आज भी निरंतर संघर्षों के बीच से उभरती हुई भिक्षुणियाँ के निधम्म कार्य को नमन, वंदन एवं गौरव करने के लिए हम सभी इस कार्यक्रम में उपस्थित हुए हैं.
आप सभी को भिक्खुनी स्थापना दिवस की हार्दिक मंगल कामनाएं। चिरंग तिठन्तु भिक्खुनी संघो, लोको होन्तु सुखी सदा। भिक्खुनी संघ दिवस केवल एक दिवस नहीं, बल्कि ये स्त्री शक्ति, समानता और आध्यात्मिक स्वतंत्रता का प्रतीक है। महिलाओं का जीवन हर देश में सदैव ही संघर्षमय रहा है और ये संघर्ष केवल गृहस्थ जीवन तक ही नहीं बल्कि प्रवज्जित जीवन में भी रहा है। परंतु सदियों से महिलाओं ने अपने धैर्य, साहस एवं प्रज्ञा के गुणों से न केवल भौतिक जगत में बल्कि धम्म जगत में प्रकाश किया है। भगवान बुद्ध के काल में स्त्रियों को शिक्षा, आध्यात्मिक अभ्यास और सार्वजनिक जीवन में भाग लेने के अवसर बहुत सीमित थे, किंतु धीरे धीरे ये विचार आया कि आध्यात्मिक साधना और निर्वाण की आकांक्षा केवल पुरुषों तक सीमित नहीं बल्कि महिलाएं भी इस मार्ग पर चलने की पूर्ण क्षमता रखती थीं। इसी आकांक्षा के साथ भगवान बुद्ध की पालक माता महाप्रजापति गौतमी जी ने भिक्षुणी बनने की इच्छा प्रकट की और उनके साथ आई 500 शाक्य महिलाओं को भी संघ में दीक्षा दिलाने का आग्रह भगवान बुद्ध से किया। प्रारंभ में भगवान बुद्ध ने इस निवेदन को अस्वीकार किया, परंतु अरहंत भिक्षु आनंद के करुणामय निवेदन पर उन्होंने स्त्रियों को भी संघ में प्रवेश दे दिया। भाद्रपद पूर्णिमा से भगवान बुद्ध के संघ का दायरा और अधिक विस्तृत हुआ और भिक्षुनी संघ भगवान बुद्ध द्वारा स्थापित 4 स्तंभों में से एक महत्वपूर्ण आधार माना गया। अब केवल भिक्षु ही नहीं बल्कि भिक्षुणियाँ भी समाज में करुणा, मैत्री और प्रज्ञा का संदेश फैलाने लगी। इससे धम्म को एक संतुलित और समतामूलक स्वरूप प्रदान हुआ। भगवान ने जिस प्रकार भिक्षु संघ की स्थापना की थी उसी प्रकार और उसी प्रयोजन से भिक्षुनी संघ की भी स्थापना की। बुद्ध के समय में बड़ी संख्या में महिलाएं राजघरानों से लेकर सामान्य गृहस्थ परिवारों तक भिक्षुणी संघ में सम्मिलित हुई। भगवान बुद्ध के समय की अनेक भिक्षुणियाँ अरहंत अवस्था प्राप्त कर चुकी थीं। आप सब थेरी गाथा में उनके गहन आध्यात्मिक अनुभव और जीवन संघर्ष का वर्णन पढ़ सकते हैं। भगवान बुद्ध नारी जाति की समानता के लिए विश्व में पहले समर्पित क्रांतिकारी महामानव थे, जिन्होंने भिक्षुनी संघ की स्थापना कर स्त्री और पुरुष के भेद को मिटाया। उन्होंने भिक्षु और भिक्षुनी दोनों का ही वस्त्र परिधान एक समान चीवर रखा था। दूर से भिक्षु भिक्षुनियों को आता देखकर कोई नहीं बता सकता था कि स्त्री कौन है, पुरुष कौन है। माता महाप्रजापति गौतमी प्रथम भिक्षुनी अरहंथेरी जी ने इस गृह त्यागी प्रज्ञामय जीवन का मार्ग हम सभी महिलाओं के लिए खोल दिया। समाज में महिलाओं में को ये अवसर मिलना उस युग में एक क्रांतिकारी कदम था। भिक्षुणी संघ ने ये सिद्ध किया कि महिलाएं भी पुरुष की तरह ध्यान, साधना और निर्वाण की राह पर अग्रसर हो सकती हैं। उन्होंने भगवान के धम्म को जन जन तक पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई है। भगवान बुद्ध का ये कदम उस समय की सामाजिक संरचना में एक क्रांति था। अब वर्तमान की बात करते हैं। वर्तमान में भिक्षुणी परंपरा को पुनर्जीवित करने के प्रयास कर रहे हैं। भारत, श्रीलंका, थाईलैंड, कोरिया और तिब्बत कई स्थानों पर भिक्षुणी संघ पुनः सक्रिय हो गया है। भारत में कुछ संगठन और बौद्ध केंद्र सक्रिय रूप से भिक्षुणियों के प्रशिक्षण और शिक्षा पर काम कर रहे हैं। महाराष्ट्र,
नागालैंड, लद्दाख और उत्तर प्रदेश में भिक्षुणी प्रशिक्षण केंद्र धीरे धीरे स्थापित हो रहे हैं। कई विश्वविद्यालयों में भिक्षुणियों को उच्च शिक्षा और शोध कार्य करने का अवसर मिल रहा है, लेकिन भिक्षुणी संघ को कई चुनौतियां भी हैं, जैसे समान अधिकार और सम्मान नहीं मिलना, प्रशिक्षण केंद्रों का अभाव होना, आर्थिक सहयोग ना मिलना, सामाजिक स्वीकृति ना मिलना। भविष्य की दृष्टि से देखते हैं भिक्षुणी संघ को। भविष्य की दृष्टि से भिक्षुणी संघ न केवल स्त्री सशक्तिकरण का प्रतीक बनेगा, बल्कि करुणा और समानता पर आधारित समाज के निर्माण में भी महत्वपूर्ण भूमिका निभाएगा और आने वाली पीढ़ियों के लिए मार्गदर्शन का अमूल्य स्रोत बनेगा। आइए इस अवसर पर हम सब मिलकर ये संकल्प लें कि हम समता, करुणा और सम्मान के संदेश को अपने जीवन में अपनाएंगे एवं हम सभी आदरणीय भिक्षुणी संघ के उत्थान के लिए सदैव सहयोग करेंगे। इसी आशा के साथ कि समस्त पूजनीय यहाँ उपस्थित समस्त पूजनीय भिक्षुणी संघ के सानिध्य में समस्त उपासिकाओं के धम्म बल में वृद्धि हो और सबका मंगल हो, अपना प्रास्ताविक समाप्त करती हूँ। धन्यवाद। धन्यवाद जेबाजी, आपका बहुत बहुत साधुवाद। यानंतर भिक्खुनी संघाचं गाथा संगायन या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आमच्या बोधिपख्य धम्म फाउंडेशनच्या फाउंडर श्रामणरी मेहता चित्ताजी यांना विनंती करते की त्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करते। भगवान बुद्ध की अग्रसाविका भिक्खुनी संघ न खोंग एकं एवं सतं नंग दे सतानि नंग तिनिंग सतानिंग नंग चत्तारि सतानिंग नंग पञ्च सतानिंग अथ खो भिक्खुयो भिक्खुनियो मंग साविका आसवानं खया अनासवं चेतो विमुक्तिं पञ्या विमुक्तिं दिठेव धम्मे स्वयं अभिन्यासविच्छं कृत्वा उपसम्पज्य विहरतिं तिं एतदग्गं भिक्खवे मम साविकानं भिक्खूनं रत्नन्यूनं यदिन्दं महाप्रजापति गौतमी महापय्यानं यदिदिन्नं खेमा इद्दिमन्दिन्नं यदिदिन्नं उपल्वन्ना विनयधरानानं यदिदं पटाचारा धम्मकथिकानं यदिदं धम्मदीनां झायिं यदिदं नन्दा आर्वद्वविर्यानं यददं सोना दिव्यं चक्षुकानं यदद्दिं बकुला क्षिप्पाभिज्ञानं यदिदं भद्रा कुण्डलकेसा। भिक्खुणी गाथेच्या नंतर या ठिकाणी भोपाळला ज्यांचा वर्षावास सुरू आहे आणि बोधिपक्षीय चॅनल आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण सातत्याने बघतो आहेत की या ठिकाणी उपस्थित भिक्खुणी रूपनंदा या जी आहेत त्या सातत्याने आपल्याला धम्मदेसनासुद्धा आपण ऐकत असतात आणि कमी वयामध्ये धम्माच्या या क्षेत्रामध्ये अभ्यासक म्हणून ज्या सातत्याने वावरत आहेत आणि सातत्याने धम्मदेसनाच्या माध्यमातून उपासक आणि उपासिकांना धम्म आचरणच करण्यासंदर्भामध्ये त्याचप्रमाणे जीवनामध्ये ज्या अडीअडचणी येतात, जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे त्या मार्गावर चालण्यासाठी सातत्याने प्रेरणा म्हणून ज्यांची धम्मदेसना सर्व उपासक आणि उपासकांसाठी ऊर्जा प्रदान करते
अशा आमच्या रूपनंदाजी या आंतरराष्ट्रीय भिक्खुणी संघाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय शीला जाराजी आहेत. पण आपण काही सोयीनुसार, कारण कार्यक्रमाच्या शेवटी उपासिकांची घरी जाण्याची हे राहते आणि मागच्या वेळेसही जेव्हा आम्ही वर्षावा सुरुवातीचा कार्यक्रम घेतला होता तेव्हा उपस्थिती थोडी कमी झाली होती. म्हणून आम्ही दुसरी जी धम्मदेसना आहे ते आदरणीय शीलाचारा अय्याजीची ठेवणार आहोत. तत्पूर्वी आदरणीय रूपनंदा ज्या आमच्या अय्याजी आहेत, ज्या सातत्याने बोधिपख्याच्या मार्गदर्शकसुद्धा आहेत. या ठिकाणी सांगितलं आहे की आदरणीय बोधिपख्या धम्म फाउंडेशनच्या ज्या फाउंडर आहेत रातन्यूनं बेकुनीनं गौतमी जिनमातु चाटपिता अग्गठानं मे सदा सोत्थे करोतु नो महापन्यानमग्गट्ठा खेमा तेरीति पाकता साविका बुद्ध सेठस सदा सोत्ती करोतु नो थेरी उपलवन्नाच यद्यमन्ति नमोत्तमा साविका बुद्ध सेठस सदा सोत्थी करोतु नो विनयधारिणं अग्गापटाचाराति विसुता ठपिता अग्गठानं मे सदा सोत्थी करन्तु नो ठपि कुण्डलकेसा भिक्खुणी च क्षिप्पा भिन्या हिमोत्तमा ठपिता अग्गठानं मे सदा सोत्थी करोतु नो थेरिभद्दा कापिलाने पुब्बचते मनुस्सरि तासंगेव भिक्खुनीनं सदा सोत्थी करोतु नो थेरिभद्दा कच्चायना महाभिन्या नमोत्तमा जिनेन सुखदुःखं सा सदा सोत्थी करोतु नो लुक्खचीवरधारिणं अग्गाकिसापि गौतमी ठपिता अग्गठानं मे सदा सोत्थी करोतु नो सिगालमाता भिक्खुनी सत्ताहि नमोत्तमा करोतु नो महासन्ति आरोग्यं च सुखं सदा अन्या भिक्खुनायो सब्बा नानागुणधारिणी बहुं पालन्तु नो सब्बं भयाशोकरोगादिसम्भवा सोतापन्नो तयोसेका सदा पन्यासिलापिका भगशोकलेशदहना सदा सोत्थी करोतु नो। किस तरीके से महाप्रजापति गौतमी ने अपने जीवन में जो एक महारानी थे, अपने राज वैभव को त्याग कर धम्म का आचरण करने के लिए, सद्धम्म को धारण करने के लिए भगवान बुद्ध के पथ पर चलने के लिए प्रयास किया है। इस बात से आप सभी लोग परिचित हैं। और जो है कि आज इतिहास को देखते, यानी कि बाबा साहब कहते हैं कि जो इतिहास भूलते हैं वो इतिहास कभी रच नहीं सकते। तो हमारे लिए इतिहास को याद करना बहुत ही महत्वपूर्ण है। इसलिए यहाँ पर जो भिक्खुणी संघ की संघनायिका महाप्रजापति गौतमी भगवान बुद्ध के जीवन में जिनका स्थान बहुत ही महत्वपूर्ण है, महाप्रजापति का भी स्थान महत्वपूर्ण है, वैसे ही जो राहुल माता है, इनको अलग अलग नामों से जाना जाता है। बिंबा देवी, राहुल माता, बद्दा कच्चायना और यशोधरा, इन सभी नामों वाली एक ही व्यक्तिमत्व है जो भिक्खुनी बद्दा कच्चायना है। इनका यहाँ पर फोटो दिख रहा है ना, जो अर्हत हुई है भिक्खुणी संघमित्रा थेरी, जिन्होंने श्रीलंका में जाकर अपने एक ही देशना में क्या किया, तो 500 स्त्रियों को प्रेरित करते हुए, संबोधित करते हुए देशना दी और
एक ही समय में 500 क्या हुए, श्रोतापन्न हुए। और जो रानी थी अनुला देवी, वही उपस्थित थे। अनुला देवी ने 500 स्त्रियों को लेकर, पहला इतिहास आपको पता है किसने शुरुआत की, महाप्रजापति गौतमी ने। आपको अलग से बताने की ज़रूरत नहीं है कि किस तरीके से इन्होंने संघर्ष किया है। स्त्रियों का जीवन शुरू से ही संघर्षमय रहा है। बहुत सारे जो कर्मकांडों की बातें आती है, नागपुर के लोग कर्मकांड नहीं करते हमें पता है, फिर भी आधे इधर और आधे उधर है भी, अभी भी कुछ भीम के लगते जिगर है ना, तो उनके लिए ये बात है कि भाई जो कर्मकांडों में रहते हैं कि स्त्री कुछ नहीं करती सकती, स्त्री क्या है, केवल बच्चे पैदा करने वाली मशीन है, वो अध्यात्म को कभी भी प्राप्त नहीं कर सकती। इन स्त्रियों को जो भारत में स्वतंत्र है, आप बहुत ही पुण्यवान हैं सभी। यहाँ पर स्त्रियों की जो संख्या है बहुत ज़्यादा मात्रा में है। हो सकते हैं भाई अय्या जी के फैन हैं आप सब लोग। ये भी एक बात है कि अय्या जी का नाम सुन के बहुत ही यानी कि जगह जगह से चारों दिशाओं से उपासिका का संग उपस्थित रहता है। वो उनकी क्या है, सील है, उनका सदाचारण है। हमारे कर्म से ही हम बड़े होते हैं। कोई जन्म बड़े घर में लिया, कितने साल हुए, कितना क्या हुआ, इससे कोई भी मतलब नहीं है। हमारा आचरण कैसा है ये सबसे बहुत महत्वपूर्ण होता है। हर व्यक्ति की पहचान उसके कर्म से होती है, ना कि उसके जन्म से। चाहे कितने भी बड़े घर में जन्म ले तो वो बड़ा नहीं हो सकता। चाहे कितने भी अप्रोटेड कपड़े पहने, कपड़ों से भी कोई बड़ा नहीं हो सकता। इंसान की पहचान है उसके कर्म। अगर इन कर्मों में भी अगर कोई गलत करता है तो उसका अकुशल है ना। बहुत बार हमारे पास ये भी सुनने को मिलता है कि भाई ऐसे क्यों करते हैं, वैसे क्यों करते हैं, तो हम क्या करते हैं। तो भिक्षुणी जीवन के लिए वर्तमान में क्या है, भिक्षुणी जीवन वर्तमान में क्या है। जैसे कि श्रीलंका में भिक्षुणी जीवन, श्रीलंका में इतना सिंपल है क्या, सीधा है क्या, नहीं। वहाँ पर भी संघर्ष है, लेकिन वहाँ पे एक सिस्टम है जो सिस्टमेटिक है। हमारे यहाँ वो नहीं है। इस बात की खंत है। कभी कभी लगता है कि जो धर्म हमारे इंडिया से ही अदर कंट्री में गया है वो हमारे इंडिया में क्यों नहीं उठ पाता। इस क्यों का उत्तर आप सभी के पास है। क्या है, न परे संग विलोमानी न परे संग कथा कतंग अत्तनो आवेख्या कतानी कतानी च। दूसरों को दोष देना छोड़ दीजिए, दूसरों में कमियां ढूंढना छोड़ दीजिए। अगर हम दूसरों में कमियां ढूंढेंगे, हाँ बाप रे काय श्रीलंकेचे लोक आहेत, काय श्रीलंकेमध्ये धम्म आहे, अरे भारतामध्ये काय झालं। आपके भारत भूमि में ही बुद्ध की निर्मिति हुई है। यही वो पवित्र भूमि है, यहाँ पर ही भिक्खुनी संघ की पहली स्थापना हुई। यही वो पवित्र भूमि है कि यहाँ पर भिक्खुनियों ने यानी कि जो कभी स्त्रियाँ थी उन्होंने संघर्ष किया। इन स्त्रियों को संविधान के माध्यम से जो स्वतंत्रता आपके भारत में है वो कोई भी देश में नहीं है। कहीं भी जाओ आप, फिर भी वो इतना स्वतंत्र नहीं होकर भी इतना संघर्ष करती है और अध्यात्म का धम्म अपनाती है। क्या आप लोग अध्यात्म को अपनाते हैं? पूरी तरीके से अपनी पूरी ईमानदारी के साथ बताइए कि हम बताते हैं, हम अपनाते हैं अध्यात्म को? नहीं, हमें तो चलता है भाई उसको बोलो ना ये जी, हमें मत बोलो। ऐसा हर कोई नहीं हो सकता। हर इंसान अलग अलग है, हर कोई इंसान अलग अलग है, लेकिन इसमें से ही शुरुआत होती है। अगर ये बात हम में है तो हम कभी परिवर्तन नहीं कर सकते। भगवान बुद्ध ने भिक्खुणी संघ को क्या कहा है कि जो श्रद्धा में अग्र थी, जो सील में अग्र थी, विनय में अग्र थी, चीवर को धारण करने में अग्र थी। कौन थी वो? आप में से ही कोई एक है जो सामान्य व्यक्ति असामान्य कार्य करता है, वही वो वंदनीय कहलाता है। कोई भी कभी भी वंदनीय कहलाता है क्या? नहीं। आप सब लोग हमें वंदन करते हैं। क्यों वंदन करते हैं? कि आपसे अलग जीवन हम बिताते हैं। भिक्खुणी का जीवन कितना श्रेष्ठ है और कितना महत्वपूर्ण है। ऐसे नहीं करते कि भिक्खु संघ का जीवन महत्वपूर्ण नहीं, भिक्खु संघ का भी अपना एक अस्तित्व है। लेकिन भाई एक चीज़ है, हम माँ को बाप नहीं कह सकते और बाप को माँ नहीं कह सकते। इन चीज़ों को हमेशा याद रखिए। बुद्ध बुद्ध है,
बुद्ध के अग्रसावक बुद्ध के अग्रश्रावक है, बुद्ध की अग्रश्राविका अग्रश्राविका ही है, उनको हम हमारे तरीके से बदल नहीं सकते। धम्म को प्योर तरीके से बताने का ही प्रयास करें और धम्म को प्योर तरीके से अपनाने का ही प्रयास आप लोग करें। अगर नहीं करते तो हम बुद्ध के शिष्य नहीं कहलाते। आप कोई भी हो, आप उपासक उपासिकाएं हैं, आपकी सबसे बड़ी जिम्मेदारी होती है कि भाई अदर कंट्री में भिक्खुणी संघ इतना ज़्यादा क्यों है, हमारे यहाँ इतना ज़्यादा क्यों नहीं है। कभी कभी आप लोग ब्लेम भी करते हैं, तो इन ब्लेम की वजह आप स्वयं है। मैं आपको खुद ब्लेम कर रही हूँ, करना नहीं चाहिए लेकिन कभी कभी करना पड़ता है। अय्या जी बोलेंगे रूपनंदा इतना मत डांटो, वहाँ पर भी भोपाल में डांटे तो क्या है, तो इतना डांटना नहीं, कभी कभी डांटना पड़ता है। क्यों कि अगर आप गलत करेंगे तो अकुशल आपका बनेगा, दूसरों का नहीं बनेगा। जीवन में कुशल पुण्य संपादन करने के लिए हमें मनुष्य का जन्म मिला है। स्त्री अबला नहीं है, सबला है, लेकिन स्त्री तब सबला है जब अपने अच्छे कर्मों से कुछ अच्छा कर्म करे। जो हमारा सील है कि उस काल की भिक्खुनियों का हमारे पास उदाहरण है। जैसे कि ऐसी एक कहावत है, एक ग्रंथ में आती है, औदंबर का फूल निकलना, इस पर विश्वास किया जाता है। उम्बर का फूल होता है ना औदंबर का, कि भाई वो कभी किसी को दिखता ही नहीं, लेकिन उस फूल पर निकलने पर विश्वास करना चाहिए। काला कौवा कभी रंग बदल सकता है, इस पर भी विश्वास करना चाहिए। कौवे की बात सच हो सकती है, इस पर विश्वास करना चाहिए, लेकिन नारी की बात पर विश्वास नहीं करना चाहिए। इतनी गलत घृणा आपके जीवन में की है, क्या यह सत्य है? नहीं, फिर भी उसको अपनाते हैं, फिर भी इस गलत तरीकों को अपनाते हैं, तो ये गलत है। ये करता कौन है? मनुष्य स्वयं ही सुख का करता है और स्वयं ही दुख का करता है। भगवान ने कभी नहीं कहा कि मैं आपका मोक्षदाता हूँ। ये बातें भी हम भाषण में बताते हैं कि मैं मार्गदाता हूँ, मोक्षदाता नहीं हूँ, गाने भी बचाते हैं आप लोग, लेकिन क्या इसके अनुसार आप आचरण करते हैं? अंत में जो भिक्खुनी राहुल माता यशोधरा है, इनको वंदन करते हुए हम इस देशना को यहाँ समाप्त करेंगे। या अभिरूपा दक्षिणीया भिक्खुनी संग शोभनी सा आसवा परीक्षीणा पुण्यवतीं परिनिर्भूतिं वन्दामि राहुल माता यशोधराती। फिर से एक बार पूजनीय संघ इस धम्मपीठ पर उपस्थित पूजनीय संघ को वंदन करते हैं और इस देशना को विराम देते हैं और बोधिपाक्या के बहुत बहुत साधुवाद देते कि आपके कार्य के लिए ऐसी ही गति मिलती रहे। बुद्धकालीन भिक्खुनी महाप्रजापती गौतमी खेमा उपलवना धम्मदिना बद्धकपल्या आणि कुंडल केसा आणि खेमा महाथेरी ह्या होऊन गेलेल्या आहेत, पण आजच्या काळामध्ये सुद्धा भिक्खुनी विशाखाजी महाथेरी आणि आपल्यासमोर आज उपस्थित दिसत आहेत भिक्खुनी शिलाचाराजी महाथेरी आणि खालच्या आसन बसल्या आहेत धम्मदिनाजी थेरी। तर हे आपल्याकरता अतिशय श्रद्धास्थान आहे। भगवान बुद्धाच्या काळामध्ये राजा प्रसेनजित, आपण त्याला प्रसेनजित म्हणतो, कौशल देशाचा हा राजा, यांची इच्छा होते की तथागत अरंत झाल्यानंतर त्यांच्या शरीराचं काय होते हा प्रश्न त्यांनी विचारला। तर त्याकरता एक चांगले भिक्खू श्रमण किंवा ब्राह्मण त्यांना हवे होते। तर त्यांना श्रमण ब्राह्मण आणि भिक्खू मिळाले नाही। तर मग त्यांना माहिती झालं की भिक्खुनी अरंत खेमा ह्या आहेत, मग त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता आणि तुमच्या प्रश्नाचं समाधान तुम्ही करू शकता। त्यावर भिक्खुनी खेमानी म्हटलं, अरंत भिक्खुनी खेमानी म्हटलं की हे तथागत सांगू शकतात आणि तथागत म्हणजे
तिथे काय समुद्रापेक्षाही जसं समुद्राचं पाणी अथांग आहे, त्याचा आपण मोजमाप करू शकत नाही, तसे तथागत आहेत. आपण त्यांच्याबद्दल, त्यांच्या शरीराबद्दल काय होते ते आपण सांगू शकत नाही. अतिशय सुंदर भगवान बुद्धाची शिष्या खेमा, तर गुरु शिष्यांची अतिशय प्रशंसा त्या ठिकाणी बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब त्या बुद्धाने त्यांच्या धम्माचे लेखक असल्यामुळे तर अतिशय सुंदर गुरु शिष्यांची त्यांनी तिथे तुलना केलेली आहे की भगवान बुद्धाचं ज्ञान किती अथांग आहे, त्याची काय सीमा नाही. आणि अनंत तथागत हे यांचं काही मोजमाप नाही. तर इथेच मी जास्त न बोलता आपण सर्व भिक्खुनींनी खरोखर अतिशय डॉक्टर बाबासाहेबांचे आपण ऋणी आहोत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर हिंदू कोड बिल जाळलं नसतं आणि मनुस्मृती जाळली नसती 25 डिसेंबर 1927ला, आणि हिंदू कोड बिल जर तयार झालं नसतं तर आम्ही पण आज स्वतंत्रपणे आज या स्टेजवर किंवा चिवरवर दिसलो नसतं. म्हणून 14 ऑक्टोबर 1956ला जेव्हा नागपूर शहरामध्ये धर्मांतर झालं, काही उदाहरणं बघल्यानंतर खूप दुःख वाटते आपल्या नागपूरवासी उपासक उपासिकांबद्दल. मग आपण एकदम चांगल्या भिक्खुनीची आणि चांगल्या भिक्खूची कशी काय अपेक्षा करू शकतो? त्याकरता आपले काय प्रयत्न आहेत? काही कांचे आहेत, काही कांचे नाही आहेत. तर जसं आपल्याकडे ज्या दृष्टीने इतर देशांनी बघितलं, इतर देशाच्या लोकांनी बघितल्या पाहिजे, तसं आपल्यामध्ये तो धम्म आपल्या कृतीमध्ये, आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या वागण्यामध्ये दिसायला पाहिजे. कारण अजूनही भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आणि तिथेच वित्तू बाबा ठेवतो आपण. याच्यावर एक मी व्हिडिओ बघितला होता की नागपूरवासियांना त्यांनी खूप काही बोललेले आहेत त्या व्हिडिओमध्ये. तर असं आपल्याकडून होतं कामा नये. भगवान बुद्ध आणि धम्म आणि संघ 3 रत्नाप्रतीच आपली अतूट श्रद्धा राहील. आणि त्यासोबत आपले 5 पंचशील उपासक उपासिकांना पाळायचे आहे, जास्त काही नाही. जर तुमच्याने होत असेल तर पौर्णिमा, अष्टमी आणि अमावस्या महिन्यातून 4 उपसत्र, त्यातूनच तुमच्या उपासक उपासिकामधूनच आम्ही सामनेरी तयार होतो, आम्ही भिक्खुनी तयार होतो. आणि एकदमच खूप काय असं प्रशिक्षण, अशी व्यवस्था नाही इथे की चांगल्या भिक्षुनी एकदम लवकरच तयार होतील. त्याकरता आपण जास्त दिवाळीमध्ये जास्त आपण नाचगाणं जेव्हा आपले कार्यक्रम होतात आणि खूप आपण फटाके वगैरे खूप काय खर्च करतो, तो खर्च कमी करून आपल्या धम्माकरता आपण जर लावला, आपल्या भिक्खू संघाकरता, आपल्या भिक्खुनी संघाकरता, आपल्या धम्माच्या कार्याकरता, तर खरोखर आपण सुद्धा एक दिवस नाही अनंत होऊ तर कमीत कमी श्रोतापन्न तरी होऊ. कारण आपल्या भारताचा इतिहास आहे की भगवान बुद्धाच्या काळामध्ये मिलिंद प्रश्नामध्ये आहे की त्यावेळेस स्वतःपन्न, सत्यगामी, अनागामीची सामान्य लोकांची संख्या किती होती. मग सामान्य लोक जेव्हा अनागामी होतील तर मग भिक्खुनी अनंत का होणार नाही. बस इथे मी थांबवते. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. मी असं ठरवलं नव्हतं, मला वाटलं नव्हतं की मला 2 शब्द या ठिकाणी बोलायला मिळतील. पण मॅडमचे धन्यवाद. सुखी हो, मंगल हो. मला असं वाटतं की भारतामधल्या दुसऱ्या ज्या आम्हाला मान मिळाला नागपूरला उपसंपदाधारक आदरणीय महातेरी शिलाचाराजी यांची पण मुख्य धम्मदेसना या ठिकाणी होणार आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण धम्माच्या या सकारात्मक गाथेतून आपण या ठिकाणी सगळे वातावरणामध्ये आपण बसलो आहोत. आपण धम्म ऐकायला आलेलो आहोत. धम्म ऐकल्यानंतर आपण जरी धम्मश्रवण करत असलो तरी त्याचं चिंतनसुद्धा आपल्याला करायचं आणि प्रज्ञासुद्धा धारण करायची आहे. आणि म्हणून मैत्रिणींनो, आपण आजचा जो दिवस आहे, मला माहीत आहे की भिक्षुणीसारखा कठीण संघर्ष आपल्या वाट्याला नाही आहे, पण तरी महिला म्हणून संघर्ष हा आपल्या वाट्याला जरी असला
तरी बुद्ध विहाराच्या माध्यमातून आपण जी धम्म चळवळ विहारांच्या माध्यमातून चालवत आहात त्याच्या आपण नायिका आहात, महानायिका आहात. आणि म्हणून आमच्या बोधिपक्षीयाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी वारंवार उल्लेख होत आहे. बोधिपक्षीय धम्म फाउंडेशनचे कार्यसुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजे. आणि म्हणून थोडक्यामध्ये या ठिकाणी शोभना टेंभुर्णे उपासिका आमच्या यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी बोधिपक्षीय धम्म फाउंडेशन जे कार्य करत आहेत, विनयशील भिक्खुनीचा एक चांगला संघ निर्माण व्हावं. कारण भारतामध्ये 300 ते 400च्या जास्त भिक्खुनी सध्या नाही आहेत. आणि म्हणून भिक्खुनीची संख्या वाढवावी. भिक्षुणीसाठी श्रामणेर शिबिर आयोजित करण्यापासून ते विनयशील भिक्खुनी संघ भारतामध्ये निर्माण व्हावं यासाठी बोधिपक्षीयाची वाटचाल आहे. या ठिकाणी वैशाली बोरकर या महाउपासिका आपल्यासमोर बसलेल्या आहेत, ज्या सातत्याने समोर बसत असतात, पण संघाची सेवा करण्यामध्ये त्या कुठेही कमी पडत नाही. मग ते भोजनाची असो, औषधाची असो किंवा चिवरची असो, त्या सातत्याने पडद्यामागे राहून सातत्याने दान पारमिता पार पाडत असतात, जशा आपण सर्व पाडत असता. त्यांचे पण खूप खूप साधुवाद. बोधिपक्षीय फाउंडेशन पूजनीय धम्मदिना अय्याजींच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षापासून कार्य करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी 4 असे श्रामणेरी शिबिर आयोजित केलेले आहेत. प्रथम शिबिर सावनेर येथे घेण्यात आले, त्यात 15 ते 20 श्रामणेरी होत्या. दुसरा श्रामणेर शिबिर बैतूल येथे घेण्यात आला, त्यात 30 श्रामणेरी होत्या. व तिसरा शिबिर सारनाथ येथे घेण्यात आल्या, त्यात 35 ते 40 श्रामणेरी होत्या. चौथा शिबिर बोधगया इथे घेण्यात आला, त्यात अनेक राज्यातून मुली आल्या होत्या. विशेषतः हिमाचल प्रदेशमधून सुद्धा मुलगी आलेली होती. त्या शिबिरामध्ये एकूण 45 श्रामणेरी होत्या. बोधिपक्षीयाने भिक्षुणी पाठीमुख पुस्तिका 200 पाठीमुख पुस्तिका स्पॉन्सर केल्या व त्याचे वितरण करीत आहेत. पूजनीय धम्मदिना अय्याजी या प्रथम भिक्षुणी आहेत ज्यांनी यूट्यूब चॅनलद्वारे ऑनलाईन धम्मदेशनाची सुरुवात केली व ती आतापर्यंत सुरू आहे. ITCC इंटरनॅशनल त्रिपिटक चांटिंग सेरेमनीमध्ये पहिल्यांदा भिक्षुणी संघाकडून एका दिवसाचं भोजनदान 20 लाख रुपये आम्ही देत आहोत. आणि बोधिपक्षीयाला इंटरनॅशनल त्रिपिटक चांटिंग सेरेमनी इंडिया मुख्य कमिटीमध्ये कोषाध्यक्ष बनवण्यात आले आहे. भाद्रपद पौर्णिमा ही भिक्षुणी संघ दिवस म्हणून साजरी करण्यात यावी याकरिता अनेक संस्थांबरोबर आमचाही सहभाग आहे. युनायटेड थेरवाद भिक्षुणी संघ इंटरनॅशनलने आमच्या संस्थेमधून माननीय आदरणीय धम्मदिना अय्याजी यांना असिस्टंट सेक्रेटरी बनवण्यात आले आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लगभग 10 देशातील भिक्षुणी जुडल्या आहेत. या व्यतिरिक्त भारतात अनेक कानाकोपऱ्यात भिक्षू संघाला ओळख मिळावी व त्यांच्या कार्याला चालना मिळावी याकरता वेळोवेळी अनेक विभागात कार्यक्रमाचे आयोजन आमची संस्थेद्वारे केले जाते. प्रथम भिक्षुणी केंद्राची स्थापना बालाघाट इथे करण्यात आली आहे व त्याचे बांधकाम सुरू आहे. महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाने आमच्या कार्याला ओळख म्हणून ओळखून आम्हाला दाद दिली, प्रशंसा केली आणि तेथील पूजनीय संघ आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतो, सहयोग करतो. आज बोधिपक्षीयाचे उपासक आणि उपासिका अनेक शहरात ते भिक्षुणी संघाचा महत्त्व जाणतात. ते भिक्षुणी संघाला मदत करतात आणि भिक्षुणी संघाला कुटी बनवून देणे, वेळोवेळी रोगी भिक्षू भिक्षुणी दोघांनाही औषधी आणि आर्थिक मदत करणे इत्यादी कार्य करीत आहेत. प्रथम वसिका साटिकाचा कार्यक्रम आमच्या संस्थेद्वारे ह्याच हॉलमध्ये करण्यात आला. त्यावेळी वसिका साटिका म्हणजे काय हे माहिती नव्हतं, तर आमच्या पूजनीय धम्मदिना अय्याजी यांनी वसक साटिकाविषयी माहिती दिली व उपस्थित भिक्षुणी संघाला वसक साटिका दान केले. अशा प्रकारे बोधिपक्षीया ही संस्था पूजनीय धम्मदिना अय्याजीच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली कार्य करीत आहे. गणपती गौतमी ह्या तथागत सम्यक संबुद्ध
म्हणजेच पूर्वीचे सिद्धार्थ गौतम यांच्या मावशी आईसारखं यांनी सर्व केलेलं आहे. त्यांचं लालन पालन आणि तथागत सम्यक संबुद्ध झाल्यानंतरही जसं संघामध्ये भिक्खू संघ निर्माण झाला तसाच भिक्खूंनीसुद्धा व्हाव्या हा एक खूप मोठा त्यांचा उद्देश होता. आणि त्या उद्देशाने सर्व राजघराण्यातील स्त्रिया, पाचशे स्त्रिया आणि स्वतःसुद्धा जाऊन तथागतांना विनंती करतात दीक्षेसाठी की आम्ही पण दीक्षा घेऊ, आम्ही पण संघात सामील होऊ. पण त्यावेळेस व्यवस्था नव्हती. जी सामाजिक व्यवस्था होती ती व्यवस्था स्त्रियांसाठी बरोबर नव्हती. आणि म्हणून तथागत बार बार विनंती करतानासुद्धा नकारत होते. पण आनंदाच्या विनंतीवरून की का स्त्रिया दीक्षा घेऊ शकत नाही, भिक्खू श्रोतापन्न सक्रातागामी अनागामी अरहंत होऊ शकतात, मग का स्त्रिया नाही होऊ शकत? असं आहे का आपला धम्म? जसं बाकीचे जे पंथी आहेत त्यांच्यामध्ये असं आहे तसं आपलाही आहे का असं भगवान बुद्धाला विचारतात. तेव्हा भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात, नाही आनंदा, नाही, असं नाही. आपला धम्म स्त्री पुरुष हा सर्वांना सारखा आहे, समतेचा आहे, बंधुतेचा आहे. जसा भिक्खू होऊ शकतात तशा भिक्खूंनीही अरहंत सम्यक श्रोतापन्न सक्रातागामी अनागामी अरहंत होऊ शकतात असं महाकारुणिक सम्यक संबुद्ध म्हणतात. आणि त्यांच्या विनंतीनुसार महाप्रजापती गौतमी यांना दीक्षा होते आणि त्यामध्ये 8 गुरुधर्म भगवान बुद्ध देतात आणि ते 8 गुरुधर्मच त्यांचं पालन करण्याची मंजुरी म्हणजेच त्यांची दीक्षा. त्यानंतर 500 स्त्रियांना दीक्षा दिली जाते आणि अशा प्रकारे संघामध्ये महाप्रजापती गौतमी आणि त्या 500 स्त्रिया, त्यामध्ये भद्दा काच्यानासुद्धा म्हणजेच यशोधरा ह्यासुद्धा असतात. आणि अशा प्रकारे हे दीक्षा होते. तर भगवान बुद्धाच्या काळातील तो संघ अरहंत थेरी यांचा तो संघ आणि आजचा जो आधुनिक काळ आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षेनंतर 14 ऑक्टोंबर 1956 यानंतर आधी भिक्खुनी नव्हत्या, कारण भिक्खुनी सर्व लोप पावला होता. का? कारण धम्म नष्ट करण्यात आला है ना, पुष्यमित्र शुंगाच्या माध्यमातून. त्यामुळे भिक्खू इकडे तिकडे बाहेर आपल्या काहींची तर हत्या झाली. 100 काशा पण घोषित करण्यात आले होते भिक्खूंना मारण्यासाठी, मुंडी डोकं छाटण्यासाठी. आणि ते डोकं सरयू म्हणजे नदीत टाकण्यात आलं आणि ते आपण सरयू म्हणून ओळखतो. तर अशा प्रकारे धम्म हा नष्ट झाला. पण बाबासाहेबांनी आपल्याला धर्मांतर करून जिवंत केला. जुनाच धम्म आहे पण त्याची आपल्याला जाणीव करून दिली. त्यानंतर भिक्खुनी तर नव्हत्याच, पण हळूहळू होऊ लागला. त्यात प्रथम स्थान म्हणजे भिक्खुनी महाथेरी विशाखाजी. ह्या बाबासाहेबांच्या प्रेरणेने 1964 त्यांनी ह्या कार्याला सुरुवात केली. अनागारिका म्हणून त्यांनी 67 काम केलं आणि 1967 त्यांची दीक्षा झाली, पबज्ज झाली. खूप कठीण. त्यावेळेस धम्मसुद्धा माहिती नव्हता लोकांना.
जस्ट धर्मांतर झालं होतं. धम्म माहिती नव्हता, लोकांना कळत नव्हता, तरीही त्या एवढ्या संघर्षाने या धम्मात त्यांनी प्रवचना घेतली आणि सामनेरी म्हणून बाबासाहेबांचं सुद्धा कार्य, त्यांच्या चळवळीचं कार्य आणि एक सामनेरी म्हणून आणि धम्मामध्ये जे कार्य आहे धम्माचं ते सुद्धा त्यांनी खूप कष्टाने अनेक प्रसंग त्यांच्यामध्ये आले त्यांच्या जीवनामध्ये. हे कपडा पण त्यांना कधीकधी 2 कपड्याचं 1 कपडा करून घालावं लागत होतं. कधीकधी भोजनही मिळत नव्हतं कारण लोकांना समजतही नव्हतं ना. आणि विनयामध्ये तर खूपच कडक होत्या आयाजी, खूप कडक. माझ्यापेक्षा आय्याजी जाणतात जास्त, कारण माझा तर तेवढा सहवास नाही लाभला. मला फक्त 10 वर्षाचा संपर्क लाभला, पण आय्याजीचा सगळ्यात जास्त संपर्क आला. त्यांना जास्त अनुभव आहे माझ्यापेक्षा. बाबासाहेब रंगूनमध्ये 54 गेले होते. त्यावर तर होतं ते विहार. तिथं किती पायऱ्या होत्या? 1000 पायऱ्या होत्या. 1000 1000. बाबासाहेबाचं वय थकलेलं होतं 54 तरी पण त्या 1000 पायऱ्या चढत जाण्यासाठी बाबासाहेबाला खूप तकलीफ झाली, तरी पण गेले आपल्यासाठी. ह्या साऱ्या गोष्टी भविष्यामध्ये जागृत झाल्या पाहिजे. नाही तर मागं गेलं काय तर म्हणतं, आताच तर म्हणलं माताजीनं, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. हे आपल्याला हे समजलं पाहिजे. म्हणून तुम्हीसुद्धा त्या काळामध्ये भिक्षुणी होऊन गेल्या, या काळामध्ये भिक्षुणी होतील, कारण तुम्ही पुण्यकर्म करता. हे पुण्यकर्म कुठे जाणार आहे? पुय्य खेतंग लोकसाती, हे संघाचं खेत आहे, शेती आहे. ह्या शेतीला तुम्ही खत पाणी देता, तर हे तुमचं पुण्यकर्म आज नाही उद्या फळास येणारच आहे. असं नको म्हणा की आम्ही उपासक आहोत, आम्हाला काही घेणं देणं नाही, असं म्हणायचं नाही. बुद्धाच्या या काळामध्ये आणि तुमच्या आणि आमच्या पाठीशी मार कसा लागला राहतो? मार काय म्हणते आपल्याला? कारण हे माराचं राज्य आहे. तुम्हाला चांगल्या कर्मासाठी जाण्यासाठी कोणता अडथळा निर्माण होईल हे सांगता येत नाही. भगवान बुद्धाच्या काळामध्ये अशाच एक भिक्षुणी बसल्या साधनेला, साधना करायला. आता तुम्ही तर शिबिरामध्ये जाता ना, साधना शिबिर, दीर्घ शिबिर, अशा अनेक शिबिरामध्ये 10 दिवसाचं, 2 महिन्याचं, 1.5 महिन्याचं असं शिबिर करता. किती चांगली तुमच्यासाठी हे शिबिराची नियमावली आहे. तर त्या एकट्याच भिक्षुणी बसल्या बुद्धाच्या काळामध्ये, साधनेला बसल्या, तर तिथं मार आला. म्हणजे मार म्हणजेच वाईट विचार. बुद्धाच्या भाषेमध्ये आपण त्याला मार म्हणतो, अकुशल कर्म. तर तो काय म्हणते त्या भिक्षुणीला, तक्षशिलाबाई काय म्हणते तो मार? तो म्हणते, हां, 2 उंगली वाली प्रज्ञा को क्या प्राप्त करेगी म्हणते. काय म्हटलं? हां, 2 उंगली वाले म्हणजे काय? तर तो म्हणते प्रज्ञा को क्या प्राप्त करेगी? तो उन्होंने जवाब दिया, मेरे पास संकल्प है, मैं वीर्य बल मेरे पास है, मेरा कोई बिगाड़ नहीं सकता. तर तो काय म्हणते, 8-10 साल से जब भात पकाना शुरू कर देती है, भात पकाना, थोड़ी पोरगी एवढी भात मानते ना, 2 उंगली बिना दबाई हुए नहीं जान सकती, असा म्हणते तो मार. भाताला तुम्ही असं दाबून पाहिल्याशिवाय समजत नाही म्हणते. आहे खरी गोष्ट? लक्षात ठेवा. तुम्ही पाहिल्याबरोबर भात तुम्हाला समजला पाहिजे की पकला की नाही पकला, पण ते दाबून पाहिल्याशिवाय
तो समजतच नाही तुम्हाला. आणि म्हणून तो मार 2 अंगुलीवाली प्रज्ञा को क्या प्राप्त करेगी म्हणते. एवढं मोठं तुमच्यासाठी उदाहरण आहे. आणि मग आमच्या तक्षशिला ताईने आता सर्वांचं परिपूर्ण मनोगत व्यक्त केलं आहे. आमच्या अय्याजी याचं काय काय सांगू मी. 50 वर्ष त्यांच्या संग राहिलो. आता 53 वर्ष मला दीक्षेला सुरू झाले आहेत. तर यांचं महान त्याग, महान सच्चाई. कोण्या माणसाने 101 रुपया दिला, खेड्यावरचा माणूस, आणि 100 रुपये दिले माताजीच्या हातात, लिहिले तिथं. तो 1 रुपया जास्त आला म्हणून त्या खेड्यावर चालत गेल्या त्याला देवासाठी. हो, असं माताजीचं होतं. खूपच हां, असं होतं माताजीचं काम. मग आम्ही चाललो दोघे. अहो अय्याजी, इथं तर खूप गंदगिरी आहे ना, दुसरीकडून चलू ना. क्या इतकं ज्ञान होतं त्याचं. म्हणून खूपच त्यांची किती स्तुती करावं. पण काही माझ्या हातून बी त्यांच्याप्रती गलत्या झाल्या असतील, मला खेद होते. कारण त्या काळामध्ये खूपच अडचण जाणत होती. तुम्हा लोकाला काही माहिती नव्हती. 12 वाजले की 12च्या नंतर माताजी काय घेत नव्हत्या. तर अशा प्रकारे साऱ्या गोष्टी आहेत. आज आता सर्व उपासिकाने हा कार्यक्रम घडवून आणला आहे. धम्मदिना, हरियाणा यांचा हा प्रयत्न आहे. यशस्वी अशा प्रकारे मी सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करून बुद्धवाणी या ठिकाणी बंद